नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेतच आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, तो पण पनीर खुर्चनचा. त्याला तुम्ही एवढ्या भरभरून लाईक दिल्या, 10,000पेक्षा जास्त लाईक झाले आहे फक्त 2-3 दिवसातच. मला तर फार आवडलं तुम्ही लाईक केलेलं बरं का. म्हणूनच मी आज तीच रेसिपी डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. अगदी कटिंग चॉपिंगचं महत्त्वसुद्धा मी त्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथं आपण अर्धा किलो पनीर घेतला आहे. आता ते पनीर आपण अशा चौकोन आकारात कट करून घेऊ. चौकोनी तुकडे तर आपण करणार आहोत, पण ते तुकडे किती जाडसर ठेवायचे ते महत्वाचे. हे बघा, एवढे जाड तरी ते हवेच. कारण का, जर बारीक केले तर आपण पनीर जेव्हा परतवतो तव्यावर तेव्हा ते तुटण्याची शक्यता असते. नंतर आपण त्याला असे टोचन करून घेऊ काटा चम्मचने, म्हणजे जेणेकरून आपला मसाला त्यामध्ये शिरणार. इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, पण दही आंबट नाहीये बरं. आणि नंतर मी घेतलंय डाळीचं पीठ. तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवर किंवा मैद्याचा वापर करू शकतात. नंतर मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा घेतलीये. त्यानंतर घेतलं आहे इथं धना पावडर 1 चमचा. नंतर लाल मिरची घेतली आहे पावडर मी, ते पण 1 चमचा. नंतर गरम मसाला टाकला आहे 1 चमचा. हळद पावडर घेतली आहे अर्धा चमचाला पण कमी. नंतर आता आपण टाकूया चवीनुसार मीठ. चवीला कमी टाकलं तरी चालेल. आता 1 चमचा कसुरी मेथी हातावर घेऊन अशी क्रश करून टाकू. आता हे सर्व मसाल्यांचा एकजीव करून घेऊ. मी इथं पाण्याचा वापर केला नाही. मला तरी वाटतं का तुम्हाला पण पाणी लागणार नाही, म्हणून पाण्याचा वापर करू नका. आता चला, आपण कापून ठेवलेलं पनीर होतं ना, ते पनीर आता या मसाल्यात टाकू आणि मसाला त्याच्यावर छान असा लेपून घेऊ. आता चला, आपलं पनीर आता मॅरिनेट व्हायला 10 मिनिटं ठेवून देऊ. आता इथं मी शिमला घेतली आहे लाल रंगाची, नंतर घेतली आहे पिवळ्या रंगाची शिमला आणि मग हिरव्या रंगाची पण शिमला घेतली आहे. आता तुमच्याकडे ह्या शिमला नसतील आणि फक्त हिरव्या रंगाची असेल तरी चालेल. 2 कांदे घेतले मीडियम साईजचे. त्यानंतर घेतले टमाटे 4, ते पण मीडियमच आहे. आणि नंतर घेतल्या आहे हिरव्या मिरच्या 8 ते 10 हिरव्या मिरच्या आहे. अद्रक लसूण विसरून तरी कसं चालेल, म्हणून 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 2 ते 3 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला आहे. आता हे सर्व आपण कट करून घेऊ. चला, हिरव्या शिमल्यापासून आपण सुरुवात करू. हे बघा, असा एक कट द्या. पुन्हा परत शिमला पलटवून असा एक कट द्या. आणि कट दिल्या गेल्यानंतर मध्ये बिया आहेत ना, त्या बिया आपल्याला नकोय, म्हणून आपण त्या बिया काढून टाकू. अशा दोघा साईडनं कट देऊन बिया काढू. हे बघा, ह्या पण शिमल्याचा आपण काढून टाकू. वरच्या भागाला पण हे बघा असा एक कट देऊ आणि नंतर परत खालच्या भागाला पण कट देऊ. आणि मग हे बघा, झाली ना चौकोनी ती. आता बघा, आता असा एक कट देऊ. आता मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवू शकली नाही कटिंग. याला फिंगर कटिंग म्हणतात. बरोबर फिंगर आकाराची कटिंग असते ही. मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवू शकली नाही, म्हणून मी तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ आणला आहे. हे बघा, असे सगळे शिमला आपण कट करू. मग काय, आता आपली पिवळी शिमला पण हिरव्या शिमला सारखीच कट करून घेऊ. त्यानंतर आली लाल शिमला. लाल शिमला पण सेम तशीच कट करायची आहे. आता आली वेळ कांद्याची. ना उभा ना आडवा, मध्ये कट देऊन हे बघा हाफ मून म्हणजेच अर्धचंद्र आकाराचा कांदा आपल्याला कापायचा आहे. आता घेतला आहे टमाटा, पण मग त्याला काहीच नाही, सरळ उभा कट करायचा आहे आपल्याला टमाटा. सरळ सोपा उभा टमाटा आणि हाफ मून कांदा कट करून घेतला आहे आपण. बारीक कट करू. बारीक म्हणजे खूप बारीक पण नाही हो, थोडासा जाडसर ठेवला तरी चालेल, कारण ह्या रेसिपी मध्ये सगळी कटिंग जाडसरच आहे, म्हणून कांदा पण थोडा जाडच ठेवा. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपण कांदा कट करून घेतला आहे. आता राहिलेले 2 टमाटे पण आपल्याला याच पद्धतीने, म्हणजे थोडेसे जाडसर टमाटे पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण टमाटे पण कट करून घेतले आहे. चला, हिरव्या मिरच्या पण कट करून घ्यायच्या आहे आता आपल्याला. आता आपल्या हिरव्या मिरच्या पण कट करून झाल्या आहे. आता अद्रकचे असे उभे काप केले. नंतर ते काप बघा आडवे करून मी असे बारीक कापून घेतले. त्यानंतर ते सगळे काप एकत्र करा, मग असे बारीक कापून घ्या. त्यानंतर मी लसूण घेतला आहे. लसूण असा बारीक होणार नाही, म्हणून असा बारीक झाल्यानंतर लसूण पुन्हा परत एकदा आपण सुरी खालून काढून घेऊ. चला, झाली आपली एकदाची कटिंग चॉपिंग. आता तुम्ही विचार करत असाल ना, काय एकाच रेसिपी मध्ये एवढ्या 2 कटिंग चॉपिंग मी तुम्हाला का दाखवल्या? रेसिपी मध्ये कटिंग चॉपिंगच फार महत्वाची असते, म्हणून मी आज तुम्हाला सांगणार आहे. कटिंग चॉपिंग मुळे आपल्या रेसिपीला 3 फायदे होतात. ते फायदे काय तर ऐका. पहिला फायदा होतो की रेसिपी दिसायला खूप सुंदर असते. दुसरा फायदा होतो की त्याची चव बदलते. तिसरा फायदा असा होतो का त्याचा सुगंध सुद्धा बदलतो. आता सगळ्यात आधी आपण गॅस पेटवून घेऊ आणि गॅस पेटवल्यानंतर आपण ठेवणार आहोत तवा. या रेसिपीमध्ये कढई नाही आणि पॅन नाही, फक्त ना फक्त तवा.
कारण आपली खुर्चण म्हणजेच खरड ही येणार आहे तव्यावर. आता इथे तव्यावर मी 3 ते 4 वगळा तेल टाकून घेतलं आहे. आता आपण त्याच्यावर टाकून घेऊ आपलं मॅरिनेट झालेलं पनीर. मग काय, एक साइड भाजल्या गेल्यानंतर आपण दुसरी साइड पण भाजून घेऊ. घाबरू नका, पनीर जर तव्याला चिटकत आहे तेच तर मेन आहे, त्यालाच तर खुर्चण म्हणतात. कारण ती खुर्चणच आपल्या रेसिपीला टेस्ट देणार आहे. नंतर तव्यावरच पनीरला पण फिंगर कट करून घेऊ. आता चला, कटिंग केलेलं पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू. आता चला, आहे त्याच तव्यावर म्हणजे खरड आणि खुर्चण असलेल्या तव्यावर आपण 3 वगळा तेल व 1 चमचा बटर टाकून जेवढ्या शिमला मिरच्या आपण कापल्या होत्या 3 प्रकारच्या त्या टाकून परतवून घेऊ. 50% शिमला वाफल्यावर आपण त्याच्यात कांदे आणि टमाटे टाकू. कारण का, टमाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं म्हणून आपण कांदे टमाटे नंतर टाकले आहे. आता ते आपण एका प्लेट मध्ये सगळं काढून घेऊ. आहे त्याच तेलात आता फोडणीला लसूण घालू, नंतर अद्रक घालू. मग काय, हिरव्या मिरच्या कट केल्या टाकू. चला, आता छान परतवून झाला आहे. आता त्याच्यात टाकू आपण कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवत राहू. मग त्याच्यात टाकू आपण बारीक चिरलेला टमाटा. आता टमाटे छान परतवले गेले आहे. इथं टाकणार आहे अर्धा चमचाला पण कमी हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, नंतर 1 चमचा टाकणार आहे धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, नंतर 1 चमचा घेतला आहे गरम मसाला, 2 चमचे सब्जी मसाला आणि 2 चमचे किचन किंग मसाला. आता हे सर्व मसाले आपण छान परतवून घेऊ. त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडस गरम पाणी. हे सर्व एकजीव केल्या गेल्यानंतर झाली ना आपली ग्रेव्ही तयार. आता ह्या ग्रेव्ही मध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि मग टाकू त्याच्यात शिमला मिरची आणि कांदे परतवलेले होते ते. त्यानंतर छान परतवून घेऊ. ग्रेव्ही सर्व साईडला करून मध्यभागी आपण त्याच्यात टाकू पनीर. आता सर्व साईडची ग्रेव्ही आपण पनीरवर टाकून पनीर आणि ग्रेव्हीचा एकजीव करून आपण त्याच्यावर टाकू 2 चमचे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम झाल्यानंतर कसुरी मेथी टाकू पुन्हा परत 1 चमचा, ते पण चुरगळून छान अशी. 1च चमचा घाला, जास्त झाल्यावर कडूपणा येतो. मी इथं 1 क्यूब चीजचा घेतला आहे. किसणीवर तो असा किसून घेऊ. चला, एकदा परत परतवून घेऊ आपण पनीर खुर्चण. आपली डिश कुठलीही असो पण कोथिंबीर मात्र अशीच टाका बर का. कुठल्याच प्रकारची ग्रेव्ही यूज केलेली नाही आपण आणि नाही जास्त मसाले यूज केले. कारण सगळी रेसिपीची भर आहे ही आपल्या कटिंग आणि चॉपिंग वरच. आता झाली आपली पनीर खुर्चण तयार. आता आपण एका प्लेट मध्ये पनीर खुर्चण काढून घेऊ. मग काय, आता फ्रेश क्रीम टाकून सजवून घेऊ. मी तुम्हाला एक सांगू का, लच्छा पराठा असला तो खूपच स्वाद देणार. पण काही हरकत नाही, चपाती किंवा भाकर जरी खाल्ली ना तरी स्वादिष्टच असणार आहे पनीर खुर्चण. ही आहे आपली पनीर खुर्चण डिश तयार. खूप जास्त सेल होणारी डिश आहे ही, म्हणून मी तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये घेऊन आली आहे. आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा.